तर शेवटची एक्सरसाइज या ठिकाणी आपली इन प्रोग्रेस सुरू आहे. ह्या एक्सरसाइजचा आता सुरू होणार क्वेश्चन नंबर थर्डचा पहिला प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. बघा, एक आयडिया तर तुम्हाला या एक्सरसाइजची मिळाली की nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे एक मोठमोठे डेरिव्हेटिव्ह्ज तुम्हाला या ठिकाणी फाइंड करण्यासाठी विचारले. जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की एक अशी एक्सरसाइज आहे की मागच्या एक्सरसाइज जर तुमच्या एक थोड्या व्यवस्थित क्लिअर जर असतील तर 100% या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला अडचणी येणार नाही. पण तरीसुद्धा एक उलट्या पद्धतीने विचार करू शकता. या एक्सरसाइजला व्यवस्थित प्रॅक्टिस करा, रिव्हिजन द्या. मागच्या उदाहरणात किंवा मागच्या एक्सरसाइजमध्ये काही अडचणी असतील त्यासुद्धा तुमच्या 100% क्लिअर होणार. बघा, या ठिकाणी थोडंसं पॅरामेट्रिक फॉर्म टाईप उदाहरण वापरलं म्हणजे रिलेटेड विथ लास्ट एक्सरसाइज. एक्सची व्हॅल्यू वापरली 80² आणि y इज इक्वल टू 280. हे कुठं असतं असं पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह असतं असं. आणि काल आपण जो प्रश्न सॉल्व केला त्याचे चारही प्रॉब्लेम बघा तुम्ही रिलेटेड विथ पॅरामेट्रिक फॉर्म होते. त्याची अरेंजमेंट पॅरामेट्रिक जी आपली एक्सरसाइज आहे तिच्याशी रिलेटेड होते. मग आता या ठिकाणी जर x इज इक्वल टू a इंटू t² आहे तर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी करणार. म्हणजे हे झालं dx/dt इज इक्वल टू a इंटू d/dt t². हे खूप सोपा प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे पहिला जो डेरिव्हेटिव्ह आहे का हा ऑलरेडी आपण फाइंड केलेला आहे. पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन जी एक्सरसाइज होती का तिचा पहिला प्रॉब्लेम हाच आहे. थोडंसं पाठीमागं जाऊन चेक करू शकता किंवा मी खरं बोललो का खोटं बोललो. जी एक्सरसाइज आपली 1.4 होती तिच्यात dy/dx पर्यंत हा प्रॉब्लेम झाला. शोधत नव्हतं ती गोष्ट वेगळी. म्हणजे तुमचं आन्सर आलं dx/dt t² 2t म्हणजेच 2a इंटू टी. दिस इज dx/dt. ह्याच पद्धतीनं आता y ची व्हॅल्यू आपण क्लिअर करू. y इज इक्वल टू ट्वाईस a इंटू टी ए. तर dy/dt आलं फक्त ट्वाईस a. कारण टीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक्सचं जसं 1 येतो तसं टीचा डेरिव्हेटिव्ह 1 आला. आता dy/dx काढू आपण तर आन्सर येणार dy/dt अपॉन dx/dt म्हणजेच ट्वाईस a अपॉन 280. 2a या ठिकाणी कॅन्सल होणार. आन्सर आलं 1/t. 1/t म्हणजेच dy/dx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार अगोदर हे आपण लिहून टाकू की 1/t याचं आन्सर आलं. आता dy/dx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार तर अगेन डिफरन्शिएट. बघा, हे होणार d²y dx². हे डेरिव्हेटिव्ह ऑफ ओनली 1/t. आफ्टर दॅट dt/dx. काही आठवलं का? काल हेच प्रॉब्लेम आपले झाले. म्हणजेच d²y dx² d/dt म्हणजे 1/t चा डेरिव्हेटिव्ह आला 1/t². 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1/x². ते सूत्र वापरलं. आणि dt/dx बी द इनवर्स ऑफ dx/dt. व्हॉट इज dx/dt? 280 म्हणजे 1/280. इनवर्स का वापरलं त्याचं हे रिझन की dt/dx बी द इक्वल विथ 1/dx/dt. आता काय करा, थोडंसं एक मन लावून तुमचं जे उदाहरण आहे व्हॉट इज एक्स अँड व्हॉट इज वाय ते एकदा वाचून घ्या. x इज इक्वल टू at² और y इज इक्वल टू 280. तर आपल्याला म्हणजे हे कशासाठी सांगितलं मी की तुम्ही उदाहरण वाचून घ्या. कारण हे आपलं आन्सर नाही आहे. बॅकसाईडला आपल्याला जे आन्सर आणून दाखवा सांगितलं ते xy d²y dx² प्लस a. पण सेकंड डेरिव्हेटिव्ह आपला असा आला. तर बघा, या ठिकाणी तुम्ही याला 1 आणि ह्या व्हॅल्यूला 2 कन्सिडर करू शकता. हा जो t² आहे ना बघा इथं तुम्हाला मिळतो. जर या एला आपण इंटरचेंज करून लिहिलं तर व्हॉट इज t²? x/a
या टी स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार. आणि कॉमन सेन्स आहे ना, एक्स इज इक्वल टू ए टी स्क्वेअर आहे ना, तर एक्स अपॉन ए इज इक्वल टू काय होणार, टी स्क्वेअर. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करता टी स्क्वेअरच्या जागी. चलो ठीक आहे. आता 280 तुम्ही म्हणता सर डायरेक्टली इट इज रिप्रेझेंट बाय द वाय. हा तर डायरेक्टली वायच्या व्हॅल्यूलाच रिप्रेझेंट करतो ना, तर त्याच्या जागी आपण वाय लिहिलं. कारण टाकू आपण फर्स्ट क्लास फ्रॉम 1 and 2 की बाबा 1 आणि 2 तुम्ही बघा, यू कॅन अंडरस्टँड, तुम्हाला ते समजून जाणार. मग हे आलं 1 अपॉन एक्स वाय अपॉन ए. आता आपण भागिले उलट गुणिले ज्याला म्हणतो तो कार्यक्रम जर या ठिकाणी झाला, म्हणजे ती क्रिया जर आपण या ठिकाणी केली, तर आपल्याला असं मिळतं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए अपॉन एक्स वाय. कारण हे 1 इंटू ए बाय एक्स वाय असं होणार आहे ते, आणि मायनस ॲज इट इज. मग आपण बघितलं की हे शो दॅट आहे का, नाही आहे, पण जवळपास हे शो दॅट आहे. कधी जर एक्स वायला इंटरचेंज करून असं लिहिलं, एक्स वाय इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए. पुन्हा आपण बघितलं हे शो दॅट आहे का, नाही आहे, मग फायनली या एचा इंटरचेंज आहे. बघा एक काहीतरी हे शो दॅट बनवलं असं आपल्याला 1-2 मिनटासाठी वाटतं. कारण ॲक्च्युअल जर बघितलं आपण, म्हणजे वास्तविकतेचं जे आन्सर बघितलं, तर हेच त्याचं उत्तर आहे. मग या उत्तराला काहीतरी सिम्प्लिफिकेशन करून किंवा बाबा या ठिकाणी या टी स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू वापरण्याचा ऑप्शन अवेलेबल आहे. तो आफ्टर युजिंग दिस व्हॅल्यू ट्वाईस 80, तर त्याच्या जागी वाय वापरला. मग काय बनू शकतं, मग ते जे बनतं का ते तुम्हाला शो दॅट म्हणून या ठिकाणी वापरलं. चांगला प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या आणि पुढचा प्रॉब्लेम बघा. बघा समोरचा प्रॉब्लेम, उदाहरण क्रमांक 2. y इज इक्वल टू ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स. शो दॅट अशा पद्धतीचं आहे, 1 + एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स मायनस एम आणि डी वाय बाय डी एक्स. बघा अगोदर तर ह्या व्हॅल्यूला तुम्ही डिफरन्शिएट करा, की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू एक्स. आणि पहिला डेरिव्हेटिव्ह काय येतो ते बघा. तर याचा पहिला डेरिव्हेटिव्ह येणार, त्याचे सूत्र आहे आपलं ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स म्हणजे एम टॅन इनवर्स एक्स ॲज इट इज. ओके. आणि नंतर एम डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स, कारण त्याचा जो पॉवर आला त्याच्यासुद्धा एक डेरिएबल फंक्शन आला टॅन इनवर्स एक्स. मग हे असं झालं ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स, या यमच्या जागी यम आणि टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1 + एक्स स्क्वेअर. सूत्र वापरलं आपण. आता असं नका म्हणू की बाबा सर 1/1 + एक्स स्क्वेअर कुठून आला, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. मग आता आपण या ठिकाणी वापरलं डोकं. काय वापरलं, डोकं वापरलं. तर हा यम आपण घेतला ॲज इट इज आणि याच्या जागी घेतला वाय रिप्रेझेंट बाय ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स. आणि हा जो 1 + एक्स स्क्वेअर होता त्याला टाकलं इंटरचेंज करून, म्हणजे पक्षांतर करून इकडं. मग बघितलं हे शो दॅट आहे का, नाही आहे. म्हणजे हे शो दॅट असतं तर प्रॉब्लेम 2 मार्काचा असता, आणि हे शो दॅट नाही आहे म्हणून प्रॉब्लेम 4 मार्काचा आहे. तर बघा पुन्हा इथं अगेन डिफरन्शिएशन, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स. पहला जैसे के वैसा और दूसरे का डिफरेंशिएशन, डायरेक्ट डेरिवेटिव घेतला, प्लस दूसरा जैसे के वैसा पहले का डिफरेंशिएशन, एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव ट्वाइस एक्स, और ये यम डी वाई बाय डी एक्स. आता वर बघा, देवाकडे नाही कोणी माझी मदत करतं का म्हणून, शो दॅटकडं. ये शो दैट है का, नहीं ये भी शो दैट नहीं है, पर हम शो दैट के नियर अबाउट नज़दीक है. आपण शो दॅटच्या खूप जवळ आहे. कसं बघा 1 + एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर इथपर्यंत आपण आलो. हा ट्वाईससुद्धा दिसतो, यमसुद्धा दिसतो, पण हा इकडं तो तिकडं. तर इकडं तिकडं जे आहे का ते सगळं सोबत घ्या. तर ह्या आलं 1 + एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर
प्लस आपण काय केलं, हे dy बाय dx ट्वाईस एक्स आणि या यमला सुद्धा इंटरचेंज करून ह्या dy dxच्या जवळ लिहिलं अशा पद्धतीनं. आता शोधाट बघितल्यानंतर एकदम सहज तुमच्या लक्षात येतं की इथून जर dy बाय dx आपण कॉमन घेतला तर हिंस प्रूव्ह दॅट, बिलकुल हे आपलं प्रूफ होणार. तर टेकिंग कॉमन dy बाय dx वी गेट आवर शो दॅट. सोपा होता का नव्हता प्रॉब्लेम? बघा खरंच प्रॉब्लेम सोपा होता, कारण या ठिकाणी मॅक्झिमम जे व्हॅल्यूज आपण वापरले दीज आर डायरेक्टली रिलेटेड विथ द फॉर्म्युल्याशी संबंधित किमती होत्या. खूप जास्त विचार करणं लागत नाही की हे कुठून आलं ते कुठून आलं एक्सेट्रा. बघा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण एकदम सहज पद्धतीनं काढतो, नंतर पुन्हा u इंटू वीचा रूल वापरतो. पहिला जैसे व्हायचा दुसरा एक डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जैसे व्हायचा पहिला एक डेरिव्हेटिव्ह. थोडंसं हे समजून घ्या की नेमकं इथं होतं काय असतंय. बघा हे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज आणि dy dxचा डेरिव्हेटिव्ह याला आपण असं लिहू शकत होतो की पहिला जैसे की वाईचा dy dx ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. तर इथं थोडंसं व्यवस्थित समजून घ्या तुम्ही की पहिल्या डेरिव्हेटिव्हचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर d² बाय dx² असा येतो, प्लस हा दुसरा जैसे की व्हायचा आणि पहिले का डेरिव्हेटिव्ह 1चा 0 झाला, x²चा हा ट्वाईस एक्स, हा यम ॲज इट इज, पुन्हा वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. नंतर 2 dy dx या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. एक dy dx समोर ट्वाईस एक्स आपल्याला दिसतो, दुसरा जो आहे तो दुसऱ्या साईडला RHS साईडला दिसतो. आपण दोन्ही dy dx जवळजवळ म्हणजे साईड चेंज करून लिहिला हा, आणि याच्यातून dy dx तुम्ही कॉमन काढा, जे आन्सर आहे ते आपला आन्सर आहे. म्हणजे काहीतरी भयंकर झालं या उदाहरणात, बिलकुल अशातला भाग नाही आहे. एक सोपं उदाहरण, पण तरीसुद्धा सांगतो 4 मार्कासाठी हे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं असं उदाहरण आहे. घ्या लिहून. तर चला मग पुढचा प्रॉब्लेम नंबर 3. बघा या प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर हा CETला विचारलेला प्रश्न आहे आणि ह्याच फॉर्मॅटमध्ये हा CETला होता. बस थोडंसं त्याच्यात चेंज असा होता, 1 मायनस x² d² dx² मायनस इकडं डॅश डॅश आणि मायनस m² आणि ही व्हॅल्यू तुमचं आन्सर होतं. बघा म्हणजे जर जुन्या पुस्तकाचा विचार केला आपण तर जुन्या सिलेबसमध्ये हे उदाहरण नव्हतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. हा CETत विचारलेला प्रश्न आहे आणि नंतर हा स्टेट बोर्डच्या आपल्या पुस्तकात या ठिकाणी वापरला. तर त्या पद्धतीनं विचार करा. तुम्हाला एक सांगू का, एक थोडं कॉमन सेन्स या ठिकाणी आपल्याला वापरणं होतं की जर हिअर x इज इक्वल टू कॉस t आहे तर t इज इक्वल टू काय होणार, कॉस इनवर्स x. मग त्याच्यानंतर हे काय होतं, तर जर y इज इक्वल टू e रेस टू m t आहे, ईचा पॉवर काय mt, तर आपण y इज इक्वल टू असं करू शकतो ना, e रेस टू m आणि टीच्या जागी कॉस इनवर्स x. हे मला बरं वाटली. म्हणजे ही मेथड जी आहे का ती एक अजून 2 पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. सगळ्यात आपण हे समजू की मला एक असं वाटतं इझी गोईंगमध्ये आणि लहान स्टेप असणारी ही मेथड आहे. कारण आपण इकडून टीची व्हॅल्यू क्लिअर करतो आणि हा भाग आपला बऱ्याच वेळेस झाला की ज्यावेळेस कॉस इकडं इंटरचेंज करतो तो इट इज कॉल्ड टी इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स आणि मग ही टीची व्हॅल्यू आपण ह्या टीच्या जागी वापरली. हा प्रश्न आपल्याला मिळतो. आता याला आपण डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिवली टू एक्स. आन्सर आलं dy बाय dx. बघा आत्ता प्रॉब्लेम झाला, आत्ता लगेच e रेस टू m कॉस इनवर्स x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पुन्हा कॉस इनवर्स x. ठीक आहे. आता थोडंसं लक्ष द्या. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की इकडे समोर जे आता चाललं का त्याच्याकडे लक्ष द्या. बघा dy बाय dx इज इक्वल टू ह्या e रेस टू m कॉस इनवर्स एक्सच्या जागी मी लिहितो y, हा m आणि कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस x², हा मायनस इकडं
आता ज्या पद्धतीनं शोधॅट आपल्याला विचारलं किंवा आपल्याला लागतं त्या पद्धतीनं सहज आपल्या लक्षात येतं की हा जो 1 मायनस एक्स स्क्वेअर असतो का हा इंटरचेंज होणार. बघा आता शब्दाकडे लक्ष द्या, मी काय बोलतो. ज्या अर्थी तुमच्याकडे इथं शो दॅट आहे त्या अर्थी एक तर तुमच्या लक्षात आलं की कुठंतरी सरळ सरळ आन्सर जे येणार आहे ते हेच असणार आहे अशातला भाग नाही आहे, कारण त्या उदाहरणात शो दॅट नसतं. मग आपल्याला हे आन्सर लागतं. हे मी तुम्हाला याच्यासाठी बोललो, अशा उदाहरणात बरेच डिसिजन तुम्हाला शो दॅटला बघून वापरणं लागत असते, शो दॅटला बघून तुम्ही घेणार. तुम्हाला सर शो दॅटला बघून डिसिजन घेणार म्हणजे तुम्हाला नेमकं काय बोलणं आहे सांगतो. आता हा आपला प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपण u इंटू व्हीचा रूल वापरला. फर्स्ट फंक्शन जैसे एक व्हायचा दुसरे का डेरिव्हेटिव्ह, दुसरा जैसे एक व्हायचा पहिले का डेरिव्हेटिव्ह. तर त्याच्यामुळे हा रूट कॅन्सल होणार आहे का? नाही. रूट कधी कॅन्सल होऊ शकतो? फक्त आणि फक्त एका कंडिशनमध्ये, ज्यावेळेस आपण त्याचा स्क्वेअर करणार. मग ज्याच्या मनात हा प्रश्न आला, अरे पण ते रूट कॅन्सल करताच कशाला, तर शो दॅट बघा त्याच्यात 1 मायनस एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू रूटमध्ये नाही आहे. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी जसं मी बोललो की तुम्ही बरेच डिसिजन शो दॅट बघून घेणार आहे, हा त्याचा प्रकार होता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजतं की शो दॅटमध्ये जर 1 मायनस एक्स स्क्वेअर हा रूटमध्ये नाही आहे तर कुठंतरी याचा स्क्वेअरिंग नक्की होणार. म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. म्हणजे ही जी मेथड आहे, ही जी स्टेप आपण वापरली स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, ही मस्ट नव्हती या गणितात. ही शो दॅटमध्ये आपण बघून निर्णय घेतला. जर शो दॅटमध्ये ही व्हॅल्यू रूटमध्ये असती तर आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलंच नसतं. मग हा स्क्वेअर केल्यानंतर होतो 1 मायनस एक्स स्क्वेअर, फक्त रूट कॅन्सल होतं. हा dy dxचा होल स्क्वेअर, इथं थोडं डेरिव्हेटिव्ह समजून घ्या. स्क्वेअर झाल्यानंतर हा मायनसचा प्लस m स्क्वेअर y स्क्वेअर. आता लिहा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x. बघा आता पहिला जैसे की वायचा थोडं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह वापरतो मी या ठिकाणी. पहिला जैसे की वायचा दुसरे का डेरिव्हेटिव्ह, दुसरा म्हणजे कोण, dy बाय dxचा होल स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो मला सांगा. समजा असं असतं 3x का होल स्क्वेअर, बरं जाऊ द्या, साईन स्क्वेअर एक्स. तर अगोदर आपण कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढतो, डायरेक्ट साईनचं कॉस करतो का? नाही. अगोदर आपण पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढतो 2 साईन एक्स, आफ्टर दॅट साईन का कॉस. बस हाच रूल इथं वापरणं आहे आपल्याला. पुन्हा सांगतो सर्व विद्यार्थ्यांना लक्ष द्या, हाच रूल या ठिकाणी वापरणं आहे आपल्याला. हा जो वरचा 2 आहे का तो इकडे येणार dy बाय dx, 2dy बाय dx. आणि dy dxचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय dx स्क्वेअर. ह्या इतक्या व्हॅल्यूचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. 2 समोर आला dy बाय dx, dy बाय dxचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर, प्लस दुसरा जैसे की व्हायचा व्हॉट इज दुसरा, dy बाय dxचा होल स्क्वेअर बी द दुसरा. आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 1 0 झाला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस ट्वाईस एक्स. हा m स्क्वेअर ॲज इट इज आला. सांगा y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय. ही स्टेप असा समजून चला, ये जान है इस प्रॉब्लम की. ही स्टेप पहिला जैसे की व्हायचा, दुसरे का डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy dxचा होल स्क्वेअर. तर अगोदर 2 समोर आला, dy dx ॲज इट इज. नंतर dy dxचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे हे झालं पहिला जैसे की व्हायचा दुसरे का डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरा म्हणजे dy dxचा होल स्क्वेअर ॲज इट इज. पहिले का डेरिव्हेटिव्ह, पहिला म्हणजे 1चं झालं 0 आणि एक्स स्क्वेअरचा मायनस एक्स स्क्वेअरचा काय आला मायनस ट्वाईस एक्स, त्या इकडं आला. नंतर हा m स्क्वेअर, इट इज कॉन्स्टंट आहे ना हा. आणि y स्क्वेअरला आपण काय लिहिलं ट्वाईस y आणि yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. म्हणजे ही जी स्टेप आहे का ही फक्त ह्या उदाहरणापुरती तुम्हाला महत्त्वाची नाही आहे. तर एक सांगतो, या स्टेपला तुम्ही घरी 3 4 5 वेळेस सॉल्व करून बघा. एवढी स्टेप, याच्यानंतर ही, याच्यानंतर ही, याच्यानंतर ही. कारण आता भरपूर उदाहरणात तुम्हाला ही वापरल्या जाणार आहे. तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन नावाचं जे 6 नंबरचं टॉपिक आहे त्याच्यात सुद्धा हा भाग वापरला जाणार आहे. ठीक आहे. मग आता हे झाल्यानंतर आपण थोडंसं डोकं वापरू आता. म्हणजे आता अशी गोष्ट आपल्याला वापरणं आहे जी आपल्याकडं नाहीच्या बरोबर आहे. ती म्हणजे काय, बघा 2 dy dx इथून कॉमन येतो. 2 इंटू dy dx, हा 2 आहे. dy dxचा होल स्क्वेअर आहे म्हणजे dy dx आहे ना.
तर आपण 2 इंटू डी वाय डी एक्स इथून कॉमन घेतला. जर आपण 2 डी वाय डी एक्स या ठिकाणी कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळतं ते बघा, इकडंच लिहितो खाली, हा 2 आणि डी वाय डी एक्स घेतला आपण कॉमन. तर आता काय उरणार, हे 1 मायनस एक्स स्क्वेअर, व्हेरी गुड, 1 मायनस एक्स स्क्वेअर. 2 डी वाय डी एक्स तर कॉमन आहे, मग काय उरतं, डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर हा प्लस आहे, आता 2 कॉमन आहे, व्हेरी गुड. एक्स आपल्याला, अरे एक्स कॉमन नाही आहे, 2 कॉमन आहे, तर मायनस एक्स आणि एक डी वाय बाय डी एक्स. आता तुम्ही म्हणता सर कसं, अरे बाबा एक कॉमन आहे ना, एक डी वाय डी एक्स कॉमन आहे, तर एक डी वाय डी एक्स येणार, 2 कॉमन होता कटला, हा एक्स आपण तसंच तसा लिहिला मग, आणि इकडं लिहिलं 2 मी नंतर लिहितो एम स्क्वेअर वाय. आता तू म्हणून सर 2 कुठं गेला, अरे कुठं गेला नाही, इकडं लिहितो हे 2 डी वाय बाय डी एक्स. काय कारण होतं असं ते बाजूला लिहिलं, अरे बाबा हो हे 2 डी वाय डी एक्स आणि हे 2 डी वाय बाय डी एक्स कॅन्सल होतं. आता जर उरलेला भाग तुम्ही व्यवस्थित बघितला तर नियर अबाउट इट इज आवर रिक्वायर्ड आन्सर. हेच आपलं उत्तर आहे जे आपल्याला लागत होतं. मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स, आणि हा एम स्क्वेअर वाय या ठिकाणी इंटरचेंज करून वापरला, तो सुद्धा तुम्ही इंटरचेंज करून वापरा आणि इकडं लिहा एम स्क्वेअर वाय 0. आणि हे तुमचं प्रूफ झालं की जे आन्सर आपल्याला लागत होतं ते आलं म्हणून. बघा सोपा प्रॉब्लेम आहे. मी सुरुवातीला सांगितलं अवघड शब्द वापरू नका. एक विनाकारण विद्यार्थ्यांनी ह्या एक्सरसाइजबद्दल थोडंसं संभ्रमण वातावरण म्हणा किंवा अफवा म्हणा की ही एक्सरसाइज अवघड वगैरे अशी करून टाकली. बिलकुल तसं नाही आहे. उलट तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा की या एक्सरसाइजमध्ये तुमचा एकही मार्क काटता कामा नाही. ठीक आहे. तर हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या आणि थोडं एक समजून घ्या की हे जे उदाहरण आहे ना याची प्रॅक्टिस थोडी व्यवस्थित करा, कारण असा भाग समोर आपल्याला थोडा जास्त आहे.